लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे। या तपासणीच्या दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। नथुराम तांबोळी या नावाच्या व्यक्तीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वस्तूंची किंवा संदिग्ध व्यक्तींची तपासणी केली जाते। स्टेशन परिसरात लोकलमध्ये फिरणाऱ्या प्रवास करणाऱ्यांची तपासणी सुरू होत आहे। सीएसएमटी टिटवाळा लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक प्रवासी प्रवास करीत होता। त्याच्या हातात एक संशयास्पद बॅग होती। पोलिसांनी ती पाहिली तेव्हा तो घाबरला। घाबरून संशयास्पद हालचाली सुरू केल्या। हे पाहून पोलिसांना संशय आला। आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी त्या प्रवाशाला टिटवाळा स्टेशनवर ताब्यात घेतले। त्याला पोलीस केबिनमध्ये नेऊन त्याच्याकडली बॅग व त्याची तपासणी केली। त्या बॅगेत देशी विदेशी दारूच्या 200 बाटल्या मिळून आल्या। या व्यक्तीनं ही दारू शहाड येथील एका दुकानातून घेतली। नथुराम तांबोळी असं या व्यक्तीचे नाव आहे। तो खडवली येथे राहतो। कल्याण जीआरपी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। आज रोजी सकाळी 10:30 ते 11 दरम्यान शहाड ते टिटवाळा दरम्यान आमच्या जीआरपी आणि आरपीएफ टीमला एका माणसाजवळ जवळपास 11,000ची 200 बॉटल अशी दारू मिळालेली आहे। त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। यामध्ये कोणती दारू म्हणजे काय? यामध्ये देशी दारू आहे, विदेशी दारू आहे, असे एकूण लहान मोठे अशा 200 बाटल्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। हा व्यक्ती कोण आहे? काय पार्श्वभूमी आहे? हा व्यक्ती खडवली ते राहणार आहे। त्याचं नाव आहे नथुराम तांबोळी, वय वर्ष 52।